अजिंक्य महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये ताई आपलं स्वागत आहे. ताई आपलं नाव सांगा. डॉक्टर ज्योती रमढेरे. पण डॉक्टर म्हटल्यावर माझ्याबद्दल गैरसमज होतात. मी गाण्यात PhD केलं आहे आणि माझं पॅरामेडिकल क्लिनिक आहे जे स्किन स्पेशालिस्ट करतात, इलेक्ट्रोलायसिसचं कायाकल्प क्लिनिक. त्यामुळे मी तशी डॉक्टर नाही पण अशी डॉक्टर आहे आणि डॉक्टरांची बायको म्हणून डॉक्टरीण बाई होती. पुणे येथील बिबेवाडी पारिजात सोसायटीमध्ये आपण आलेलो आहोत ज्योतिताई धमढेरे यांच्याकडे. त्यांचा जीवनप्रवास हा भरपूर वेगळ्या पद्धतीने गेलेला आहे. त्यांनी मराठी पिक्चरमधील ज्या लावण्या आहेत त्याचंही लिखाण केलेलं आहे. त्याचबरोबर आकाशवाणी केंद्रावरती सुद्धा बरेच दिवस, आकाशवाणी दूरदर्शन केंद्रावर सुद्धा बरेच दिवस त्यांनी कार्यक्रम केलेले आहेत. तर प्रेक्षकांना आपला जीवनप्रवास ताईंनी थोडक्यामध्ये सांगा. थोडी दुरुस्ती करते की मी मराठी चित्रपटातली गाण्याचा नाही, मी स्वतः स्वरचित लावण्या केल्या. कारण मी श्रीरामपूरमध्ये माझं लहानपण गेलं, नगर जिल्ह्यात, आणि मी लहानपणापासून तमाशा ऐकत आले होते. त्यामुळे ते तमाशातले घुंगरू आणि बाज आणि ढोलकी माझ्या कानात जरी शहरात आले तरी घमघमत होती. आणि मग मी इथे एक दिवस साहित्य परिषदेच्या मेंबर होते मी, काव्य शिल्पची, आणि तिथे कविता करत होते. पण एक दिवस मला वाटलं आपण लावणी करावी का. झाली त्याला सुद्धा 40 वर्ष, आणि मी एक लावणी केली. अटकर बांधा नजर बावरी, नाजूक मी गुलजार, अवखळ राया करी बरजोरी, कसा करू शृंगार, अशा लावणी केली. त्याला मला साहित्य परिषदेचं पहिलं बक्षीस मिळालं. आणि मग मला आत्म स्फूर्ती आली की आपण आता लावणीचा बाज एका, लावणी हे एक लावण्य आहे, त्याचा एक छंद आहे, तो वेगळा आहे. सगळ्या कवितांसारखा जमत नाही तो मला जमला. आणि मला तिथल्या लोकांनी पण इतकं प्रोत्साहन दिलं. मुख्य म्हणजे मधु कांबीकरांनी माझी लावणी ऐकली आणि साहित्य परिषदेत त्या क्षणी त्यांनी सांगितलं स्टेज खाली करा, मी आत्ता या लावणीवर नाचणार आहे. आणि मला समोर बसवलं आणि सांगितलं ज्योतिताई तुम्ही म्हणा आणि मी त्याच्यावर डान्स करते. आणि ती लावणी मी म्हटली आणि ती लोकप्रिय म्हणजे वेड्यासारखी. त्याच्यानंतर मग मी गण, गवळण, लावणी अनेक प्रकार लावणीतले केले. कविता तर माझ्या आहेत, निसर्ग कविता आहेत, प्रेम कविता आहेत, अनेक कविता आहेत. अनेकांना मला काव्यशिल्पमध्ये, काव्यसंध्यामध्ये, नंदिनी या ठिकाणी त्याची बक्षिसं पण मिळाली. पण मला कधी माझं पुस्तक त्याच्यासाठी पुरस्कार मिळवण्यासाठी द्यायचं असतं हेच माहीत नव्हतं. त्यामुळे माझी आज 5 पुस्तकं प्रसिद्ध झाली, तरीसुद्धा मला पुरस्कार मिळाला नाही, कारण मी पुरस्काराला दिलंच नाही कधी पुस्तक. काही आपलं जे मराठी साहित्य काव्यलेखनमध्ये आपलं बरंचसं लिखाण पण आहे. तर आपली कुठली पुस्तकं प्रसारित झालेली आहेत, थोडे प्रेक्षकांना दाखवा आपले. माझं पहिलं पुस्तक ज्योतिर्मय. 6 ते 60 वर्ष माझ्या आयुष्यातली कशी गेली, खेडेगावात कशी गेली, आणि मी कशी तिथे वाढले राहिले, आणि मग सासरी आले ती सदाशिव पेठेत अगदी जुन्या वातावरणात. आणि माझ्या आयुष्याचा आढावा आहे. 6 ते 60 अतिशय कष्ट करून मी माझं इलेक्ट्रोलायसिसचं क्लिनिक सुरू केलं, माझं PhD केलं, आणि 45व्या वर्षी मी पुन्हा सुरुवात केली शिकायला. माझं लग्न 18व्या वर्षी झालं आणि मी 45व्या वर्षी शिकायला सुरुवात केली. त्याच्यानंतर मी BA केलं, मग मी MA केलं, मग मी अलंकार केलं. म्हणजे 2 मास्टर्स 2 युनिव्हर्सिटीच्या केल्या, शिवाजी युनिव्हर्सिटीचं MA आणि गांधर्व महाविद्यालयाचा अलंकार. आणि त्याच्यानंतर मुंबईच्या SNDT कॉलेजची PhD केली. माझा विषय होता साहित्य आणि संगीत यांचा समन्वय, म्हणजे सांगीतिक समन्वय आणि साहित्यिक समन्वय, असा हा विषय होता. आणि हे पहिलं पुस्तक माझं. दुसरं माझं पुस्तक ज्यांनी मला समाजात प्रतिष्ठा, पैसे आणि खूप खूप मान सन्मान दिला, त्या माझ्या पुस्तकमध्ये इलेक्ट्रोलायसिस. मी वयाच्या साधारण 74 साली मी सुरू केलं हे माझं काम. त्याला आज 50 वर्ष पूर्ण झाली. आता माझी सून आणि माझी नात पण ह्याच्यात काम करतात. आणि हे पुस्तक ट्रान्सलेशन नाही आहे, हे पुस्तक माझ्या स्वतःच्या अनुभवाचं पुस्तक आहे. आणि मुख्य म्हणजे माझ्या या विषयावर मी नॉन मेडिकल बाई असून मला बडोदा कॉन्फरन्समध्ये, मेडिकल कॉन्फरन्समध्ये मला पेपर वाचायला बोलवलं होतं. हा मला मोठ्या मानाचा गोष्ट वाटते. त्याच्यातून मी अमेरिकेत जाऊन त्याच्यातले जेन रिडली इन्स्टिट्यूटमध्ये पुढचे अनेक कोर्सेस केले. आणि इथे माझे